बातमी नाशिकमधून सिंहस्थ कुंभमेळ्याची महासिंहस्थ नावानं ब्रँडिंग करण्यात येणार आहे। कुंभमेळ्याचं महासिंहस्थ असं नामकरण करण्याची तयारी सुरू आहे। कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी या संदर्भातली माहिती दिली। अधिकृत ब्रँडिंग आणि ट्रेडमार्क तयार करण्याची देखील तयारी सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय। कुंभमेळ्याची भव्यता देश विदेशात पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। केंद्र आणि राज्य सरकारनं या सगळ्याकरता तब्बल 34,000 कोटींची तरतूद केली आहे। दरम्यान या महासिंहस्थ नामकरणावरून नाशिकमध्ये नवा वाद पेटलाय। महासिंहस्थ नामकरणाला साधू महंतांनी कडाडून विरोध केलाय। साधू महंतांना विचारावंसं का वाटलं नाही असा थेट सवाल त्यांनी विचारला। अधिकाऱ्यांनीच भगवी वस्त्र घालून कुंभमेळा करावा असं देखील महंत अनिकेत शास्त्री यांनी म्हटलंय। त्यांची संतप्त प्रतिक्रिया समोर आली। या संदर्भामध्ये महंत अनिकेत शास्त्री यांच्याशी बातचीत केली आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात हे विकास कामं सुरू आहेत। यात कुंभमेळ्याला जवळपास 8 ते 10 कोटी लोक येतील अशा पद्धतीचा अंदाज प्रशासनाचा आहे आणि त्याच अनुषंगाने वेगवेगळे विकास कामं नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू आहेत। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा अशा पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून संबोधलं जात होतं। आता हे महासिंहस्थ नावाने ब्रँडिंग करण्याची तयारी प्रशासनाची आहे। एक चांगला निर्णय प्रशासनाचा आहे, पण आपण या संदर्भात नाराज आहात। नेमकी नाराजी का बरं आहे? महासिंहस्थ याला आक्षेप नाही आहे, परंतु जे अधिकारी लोक मनमानी करतात, स्वतःचं वैयक्तिक ठरवून जे निर्णय घेतात, धर्मगुरूंना धर्मशास्त्र अभ्यासकांना विचारत न घेता, त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे। हा सिंहस्थ सुमारे 80 वर्षानंतर आलेला आहे। हा त्रिखंड्या सिंहस्थ आहे। त्यामुळे कदाचित अधिकाऱ्यांना वाटलं असेल की याला महासिंहस्थ नाव द्यावं, परंतु हे विशेषणं लावत असताना कुठेतरी मी सांगितल्याप्रमाणे जे अन्य धर्मपीठं आहेत आणि त्यातील जे विद्वान आहेत ते जेव्हा धर्मशास्त्र उघडून बघतात तेव्हा कुठेही असा महासिंहस्थ असा उल्लेख आपल्याला कोणत्याही पुराणामध्ये आढळत नाही। त्यामुळे कुठेही धर्माचं विद्रुपीकरण होईल आणि महाराष्ट्र सरकारचं हसू होईल असं अधिकाऱ्यांनी करू नये। त्यांनी विद्वत मंडळींचा, धर्मशास्त्र अभ्यासकांचा, साधू संतांचा विचार घ्यावा, मार्गदर्शन घ्यावे। आणि मी कायम म्हणत आलेलो आहे की प्राधिकरणामध्ये साधू संतांना, स्थानिक धर्माचार्यांना स्थान न दिल्यामुळे हा प्रकार घडत आहे। कुठेतरी समन्वय कमी होत आहे, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।